नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे एका जीवघेण्या घराची कहाणी. कथेचे मूळ नाव आहे गहिरा अंधार. कथेचे लेखक आहेत कनिष्क हिवरेकर. कथेला आता सुरुवात करू. मूव्ह, बाजूला सरका. क्विक क्विक, टेक हिम टू दी आयसीयू. लवकर वॉर्ड बॉय. हॉस्पिटलमधील डॉक्टर ओरडत होते. बापरे, किती रक्त वाहतंय याचं. डॉक्टर वाचेल ना होतो. बोला ना डॉक्टर. प्लीज डॉक्टर, बोला ना. दीक्षा डॉक्टरची कॉलर पकडून त्यांना विचारत होती. जोर जोरात रडत आणि ओरडत होती. हे पहा, मी माझ्या परीनं सर्व प्रयत्न करीन. तुम्ही थोडा धीर धरा, डॉक्टर म्हणाले. दीक्षा, रडू नकोस ग, सगळं ठीक होईल. अश्विनीने दीक्षाला धीर देत तिला डॉक्टरांपासून दूर केलं आणि तिथल्या एका बाकड्यावरती बसवत ती तिला समजावू लागली. डॉक्टर ताड ताड चालत ऑपरेशन थिएटरमध्ये गेले. दीक्षा अश्विनीच्या खांद्यावरती आपले डोके ठेवून ढसा ढसा रडत होती. येईल ना ग माझा आधी परत, दीक्षाने रडतच अश्विनीला विचारलं. अश्विनी सुद्धा रडत रडत तिला समजावत होती. इकडे अमित पाणावलेल्या डोळ्यांनी दूर बाकड्यावरती डोक्याला हात लावून बसला होता. कारण भावापेक्षाही जवळचा त्याचा मित्र आज मृत्यूशी झुंज देत होता. अमितला पश्चाताप होत होता. आपल्यामुळेच आपला मित्र ह्या अवस्थेत आहे. आयसीयू मध्ये आदित्य मरणाच्या दाराशी येऊन ठेपला होता. एक एक क्षण त्याला जणू डोळ्यासमोर फिरताना दिसत होता. डॉक्टर, नर्स धडपडीने आदित्यच्या छातीतून तो धारदार लोखंडी गजाचा तुकडा बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. त्याच्या पायात घुसलेल्या काचा डॉक्टरांनी कचा उपसून काढल्या. त्या काचा उपसताच ते तिथे स्पिरिट लावून दाबून धरत होते आणि आदित्य निपचित पडून होता. डोक्यावर झुलणाऱ्या त्या ऑपरेशन बेडवरील बल्बकडे तो एकटक पाहत होता. काळ जणू त्याच्यासाठी मंदावला होता. काही वेळ गेला आणि आदित्यने आपले डोळे हळुवारपणे बंद केले. ह्या सर्व भयंकर प्रसंगाला कारण होतं 2 दिवसांपूर्वी घडलेला तो प्रसंग. आदित्य हॉस्पिटलमध्ये कसा आला, असं नक्की काय भयंकर घडलं, बघूयात. 2 दिवसांपूर्वी. भाऊ जरा सावकाश. सावकाशणा आतमध्ये. ठेवा तिथे. बस, हे घ्या तुमचे पैसे. धन्यवाद. अमितने टेम्पोतील सर्व सामान आपल्या नव्या घरात उतरवून घेतलं आणि त्या टेम्पोवाल्याला पैसे दिले. तसे तो टेम्पोवाला तिथून निघून गेला. सामान उतरवताच त्याने सर्व सामान लावून देखील टाकलं. कमरेत खोवलेला पदर काढत आतून अश्विनी डोक्यावरील घाम पुसत अमित जवळ आली. झालं का रे सगळं सामान लावून, अश्विनीने अमितला विचारलं. हो ग, तेवढ्या क्रोकऱ्या किचनमध्ये ठेवल्या म्हणजे झालं. तू पण खूप थकली आहेस, जरा बस ना, अमित म्हणाला. अरे नको, अजून खूप काम आहे खाली. त्या पायऱ्याजवळची ती खोली उघडतच नाहीये, ती साफ करायची राहिली आहे, अश्विनी म्हणाली. अगा असू देत ग, बस इथेच, असे म्हणत अमितने अश्विनीला एका हाताने हलकेसे ओढून आपल्या जवळ सोफ्यावर बसवले. अश्विनी देखील न नकारता त्याच्या जवळ बसली. त्याच्या खांद्यावरती डोके ठेवून ती घराकडे पाहू लागली. अमितने हलकेच आपला हात तिच्या केसात घातला आणि कुरवाळत तिला म्हणाला. काय झालं आशू, काय पाहतीयस? आपल्या स्वप्नातलं घर आज आपल्याला मिळालं, अश्विनी अमितच्या हातावर हात ठेवून म्हणाली. अमितने तिला मिठीत घेतलं आणि घट्ट आवळलं आणि एक सुस्कारा टाकला. होय, खरंय, आपल्या स्वप्नातलं घर, अमित तिला दुजोरा देत म्हणाला. त्यांनी नुकतंच एक सेकंड हँड डुप्लेक्स घर घेतलं होतं. ओ मिस्टर, आज ऑफिस नाहीये का, अश्विनीने विचारलं. तसे अमित पुन्हा गडबडीने उठला आणि म्हणाला. ओ नो, खरंच की, बॉस ओरडेल. निघतो मी, मला लवकर निघावं लागेल. घाई गडबडीत अमितने आपले सर्व आवरून घेतलं आणि तो ऑफिसला निघून गेला. तसे अश्विनी पुन्हा आपल्या कामाला लागली. इतक्यात अचानक त्यांच्या नव्या फ्लॅटचं दार ठोठावलं गेलं. अश्विनीने दार उघडलं तर बाहेर दीक्षा उभी होती.
दीक्षा ही अश्विनीची लहान बहीण. गोड गोबरे गाल, सरळ नाक, चेहरा जणू देवाने स्वतः कोरलेला, सुंदर पाणीदार टपोरे करवंदासारखे असलेले काळे भोर डोळे, अशी दीक्षा होती. तिला त्यांचं नवीन घर दाखवण्यासाठी आणि स्वतःला सोबत म्हणून अश्विनीनेच तिला बोलवून घेतलं होतं. दीक्षाला पाहून अश्विनीला खूप आनंद झाला. अश्विनीने दीक्षाला पाहताच तिला जाऊन कडकडून मिठी मारली. तिच्या हातातील पर्स आणि बॅग घेऊन तिला आत आणलं. ताई, अगं अमित कुठे आहेत? आत येताच दीक्षाने विचारलं. अमित ऑफिसला गेलाय, येईल संध्याकाळी. तू बस, मी तुला पाणी आणते, असे म्हणत अश्विनीने दीक्षासाठी पाणी आणलं. बोल, कशी आहेस तू आणि आई कशी आहे? अश्विनीने विचारलं. हो हो सांगते, जरा मला पाणी तर पिऊ देत, दीक्षा म्हणाली. पाणी पिऊन तृप्त झाल्यावर दीक्षा अश्विनीकडे वळली आणि म्हणाली, घरी सर्वजण ठीक आहेत. आई, बाबा, मी, आम्ही सगळे मजेत आहोत. आणि तुमच्या स्वतःच्या नवीन घराची बातमी कळल्यापासून तर बाबा जाम खुश झालेत. ते ऐकून अश्विनीच्या डोळ्यात पाणी आलं. ते पुसत पुसतच अश्विनीनं विचारलं, आणि आपला आदित्य कसा आहे? अश्विनीच्या त्या प्रश्नाने दीक्षाचा तो गोड चेहरा कोमेजला गेला आणि अश्विनीनं ते हेरलं आणि पुन्हा विचारलं, काय ग, काय झालं? असा चेहरा का पाडलास? आदित्यला काही... अश्विनीचे वाक्य मध्येच तोडत दीक्षा म्हणाली, मला एकटीला सोडून गेला तो, न सांगताच. कुठे गेला माहीत नाही. म्हणजे? अश्विनीने पुन्हा विचारलं. जाऊ दे, अशा लोकांची आठवण देखील नसावी. गेला तर गेला, मला माझं लाईफ आहे, त्याच्याशिवाय मी माझं जीवन जगू शकते, दीक्षा थोडी रागातच म्हणाली. अश्विनी तिच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाली, बरं, असू देत, मी नाही काही विचारत आता. तू ही थकली असशील खूप. चल, तू फ्रेश होऊन ये, मी तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे मस्त गरमागरम कांदा पोहे बनवते, असे म्हणत अश्विनी किचनच्या दिशेनं निघाली. तसे दीक्षा सुद्धा फ्रेश होण्यासाठी निघाली, पण तिला वॉशरूम कुठे आहे माहीत नव्हतं, म्हणून ती किचनच्या दिशेने गेली. आतमध्ये अश्विनी काहीतरी चाकूने कापत होती. पण अचानक अश्विनी एका वेगळ्याच अंदाजात दिसत होती. आपली मान डाव्या बाजूला झुकवून ती कोथिंबीर रागानं कापत होती असं जाणवत होतं. त्या चाकूचा जोर जोरात आवाज होत होता. अगं ताई, बाथरूम कुठे? दीक्षाने विचारलं. तसे अश्विनी थांबली आणि ती आपला चेहरा तसाच पुढे ठेवत दीक्षाकडे मागे वळून न बघता म्हणाली, इथून थेट पुढे जा. समोर उजव्या बाजूस एक खोली आहे, त्या खोलीच्या समोरच वॉशरूम आहे. अश्विनीचे एकंदरीत बदललेले हावभाव आणि तिचे बोलणे ऐकून दीक्षाला जरासं वेगळंच वाटलं, पण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत ती तशीच पुढे गेली. दीक्षा त्या खोलीच्या दिशेनं जाऊ लागली. इतक्यात समोरून तिच्या पुढ्यात अश्विनी आली. तिच्या हातात पोह्याचा डबा होता आणि ती तो उघडण्याचा प्रयत्न करत होती. अश्विनीला असे अचानक समोर आलेले पाहून दीक्षा जागीच थांबली आणि ती एकदम थक्क झाली, कारण तिने आत्ता काही क्षणांपूर्वी अश्विनीला किचनमध्ये बघितलं होतं. दीक्षा अश्विनीजवळ गेली आणि म्हणाली, ताई, अगं मी तुला आत्ताच किचनमध्ये पाहिलं, तू कोथिंबीर कापत होतीस ना? अश्विनीचा तो डबा उघडण्याचा प्रयत्न सुरूच होता. दीक्षाचे बोलणे ऐकून अश्विनी तशीच थांबली आणि म्हणाली, दीक्षा बाळा, मी आत्ताच तुझ्या समोरून आले ना बाहेर. हा पोह्याचा डबा इकडे ह्या खोलीत होता, तो घेऊन आता किचनमध्ये चालले होते. मी किचनमध्ये अजून गेलीच कुठे, तर मग तू मला किचनमध्ये कशी पाहशील? काय, तू इकडे होतीस? अगं काय बोलतीयस ताई, तू मला आत्ताच बाथरूमचा रस्ता नाही का सांगितलास? तूच सांगितलंस ना की समोरील खोलीजवळ बाथरूम आहे, दीक्षा आश्चर्यानं म्हणाली. दीक्षाचे वाक्य ऐकून अश्विनी चकितच झाली, कारण दीक्षाला येऊन 5 मिनिटे सुद्धा झाली नव्हती, तर तिला बाथरूमचा मार्ग कसा कळाला? अश्विनीच्या डोक्यात विचार चमकून गेला. दीक्षा, अगं पण मी तर इकडे... अश्विनी मध्येच बोलायचं थांबली. अश्विनीला काहीच कळेनासे झाले. चल बरं, आपण पाहूयात कोण आहे किचनमध्ये, कारण जर मी इकडे आहे तर मग किचनमध्ये कोण असेल?
कोणी चोर वगैरे तर नसेल ना, अश्विनी म्हणाली. दोघी घाबरत घाबरत किचनच्या दिशेने जाऊ लागल्या. अश्विनीने हातात झाडू घेतला होता. आता किचनचं दार लोटलेलं होतं. त्यांनी किचनचं दार हळूच ढकललं आणि आत नजर टाकली, पण आत कोणीच नव्हतं. ते पाहून अश्विनी थोडी हसली. काय ग हे, कोणीच तर नाहीये. मला वाटतं तुला ना थकवा आलाय. किती लांबचा प्रवास करून आली आहेस तू. जा आणि फ्रेश हो, अश्विनी म्हणाली. ठीक आहे, असे म्हणत दीक्षा बाथरूमकडे गेली आणि इकडे अश्विनी पोह्याच्या तयारीला लागली. दीक्षा एक पॅरानॉर्मल म्हणजेच अलौकिक गोष्टीची शोधकर्ता होती. तिने अशा गोष्टींवर बरेच लेख लिहिले होते. तिला एखाद्या ठिकाणी असणाऱ्या नकारात्मक गोष्टी, नकारात्मक शक्ती भाकीत होत असायच्या. ती बाथरूमच्या दिशेने जात होती, पण बाजूच्या खोलीत पलंगावर कोणीतरी विचित्र रीतीने बसून तिला पाहत होतं. ते दीक्षाला तेव्हा दिसलं नाही, पण जेव्हा तिने बाथरूमचा दरवाजा उघडला तेव्हा बाथरूमच्या आरशात तिला ते दिसलं. चेहरा पूर्ण पांढरा शुभ्र होता. केस एकदम विंचरून त्याचा आंबाडा बांधला होता. ओठावर लाल भडक लाली होती. मोठे काळेभोर डोळे होते आणि त्यात ठासून भरलेले काजळ होते. अंगावर काळी साडी होती. दीक्षाला ती आकृती दिसली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या हृदयात धस्स झालं, कारण तिने आत्तापर्यंत ज्या गोष्टींवर लेख लिहिले होते, ज्या गोष्टींबाबत इतकं संशोधन केलं होतं, ते अक्षरशः आता तिच्या डोळ्यासमोर होतं. दीक्षा ते भयंकर दृश्य पाहतच राहिली. अचानक बाथरूमचा दरवाजा आतून बंद झाला. दीक्षा समजून चुकली होती की जर आपण ह्याचा प्रतिकार केला तर ते जे काही आहे ते अजून आपणास हानी पोचवण्याचा प्रयत्न करेल. म्हणून दीक्षा शांतपणे तशीच उभी राहून विचार करू लागली. अशा क्षणी काय करायचं तिला माहीत होतं. तिचं मन जीवनात आलेल्या मोठमोठ्या दुःखांना सहन करून भक्कम दगडासारखं झालं होतं. अचानक बाथरूममध्ये तिला अजून दुसरं कोणीतरी असल्याचा भास झाला, पण तो भास नव्हता, ते सत्य होतं. तिच्या बाजूनं एक काळसर भुरकट प्रतिकृती फिरताना तिला दिसू लागली. पण ते जे काही होतं, तिला दीक्षाचे प्राण नव्हे तर दीक्षाच्या शरीरात प्रवेश हवा होता. दीक्षानं आपलं मन सकारात्मक ठेवलं. तो प्रेतात्मा दीक्षाच्या शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागला, पण दीक्षाच्या समोर ती प्रतिकृती हरली आणि दहाड करत आरशामध्ये सामावली गेली. दीक्षाने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि ती तात्काळ खाली आली. खाली येताच ती किचनमध्ये गेली. आत घुसताच तिच्या नाकात घमघमीत पोह्यांचा गरम वास घुमला. अश्विनीने पोहे तयार केले होते. त्यावर तिने बारीक चिरलेली कोथिंबीर, कुरकुरीत शेव, बारीक चिरलेला कांदा आणि बाजूला एक गोल अशी लिंबाची चकती ठेवली होती. ते सर्व पाहून दीक्षा जे बोलण्यास आली होती ते विसरूनच गेली. अश्विनीने तिच्या तोंडात चमचा भरून गरम पोहे घातले. तसे दीक्षाने आपले डोळे झाकले. वा ताई, तुझे पोहे म्हणजे ना, वा, खूपच छान. दे ना ती प्लेट मला, दीक्षा म्हणाली. हो हो, घे की. अगं तुझ्यासाठीच आहेत हे. हे घे, चल हॉलमध्ये बसून खाऊयात, अश्विनी म्हणाली. त्या दोघी हॉलमध्ये आल्या आणि दीक्षा तिच्या ताईच्या बनवलेल्या पोह्यांवर ताव मारू लागली. पण लगेच दीक्षाला ते भयंकर दृश्य देखील आठवलं. तसे तिने न राहून अश्विनीला विचारलं, ताई, ह्या आधी ह्या घराचा मालक कोण होता? अश्विनी तिच्या त्या प्रश्नानं जरा गंभीर भावात म्हणाली, काय दीक्षा, पुन्हा तेच? अगं ह्या घरात तसं काही नसणार बाळा. आम्ही घेण्यापूर्वी अमितच्या कंपनीकडून ह्याची पूर्ण हिस्ट्री, जॉग्रफी जाणून घेतली आहे. काही काळजी करू नकोस ग. जिथे एखादं मोकळं घर असेल तिथे भूत असणार असं थोडीच असतं. तू म्हणतीयस तर ठीक आहे, पण अगं मघाशी नाही, काही नाही, जाऊ दे, मी टीव्ही पाहते तोपर्यंत, दीक्षा म्हणाली. अश्विनी दोघींच्या पोह्यांच्या प्लेट्स उचलत किचनमध्ये गेली आणि इकडे दीक्षाने टीव्ही सुरू केला. पण टीव्हीवर सर्व मुंग्या आल्या होत्या. दीक्षा चॅनल बदलून पाहत होती, पण टीव्हीवर काहीच लागत नव्हतं. ती अश्विनीला हाक मारणारच होती. तेवढ्यात एक चॅनल सुरू झाला.
त्यावर काही नाव नव्हतं, पण एक बातमी दाखवत होते की एका घरात राहत असणाऱ्या कुटुंबातील वडिलांनी आपल्या मुलीस आणि स्वतःच्या पत्नीस कुऱ्हाडीने घाव घालून जीवे मारलं आणि स्वतः घरातील हॉलमध्ये लटकून आत्महत्या केली. दीक्षाने तो चॅनल बदलला, पण दुसऱ्या चॅनलवर सुद्धा पुन्हा तीच बातमी येऊ लागली. तिने खूप सारे चॅनल बदलले, पण प्रत्येक चॅनलवर तीच बातमी येत होती. दीक्षाने अश्विनीला हाक मारली. अगं ताई, ऐक ना. अगं टीव्हीवर एकच चॅनल सारखा सारखा का लागतोय? दुसरे काही दाखवतच नाहीयेत, दीक्षा म्हणाली. तसे अश्विनी दीक्षाकडे वळाली आणि म्हणाली, अगं मी विसरलेच की. अगं टीव्हीला अजून कनेक्शनच जोडलं नाही, तर टीव्ही कसा चालू होईल? आज केबलवाला येणार होता, पण अजून तो नाही आला. मग तू टीव्ही कसा पाहतीयस? काहीच दिसणार नाही ना टीव्हीवर, अश्विनी म्हणाली. ते ऐकून दीक्षाला कळून चुकलं की नक्कीच कोणीतरी आहे इथे जे हे सगळं घडवून आणत आहे. आता काय करावं तिला सुचत नव्हतं, म्हणून काही न बोलताच ती रूममध्ये गेली आणि आराम करू लागली. इकडे अश्विनी किचनमध्ये होती. ती कामात गुंग झाली होती. तसे अचानक अश्विनीला सुद्धा वाटलं की तिच्या बाजूला किचनच्या कोपऱ्यात कोणीतरी उभं आहे. त्या भागात जरा काळोख होता आणि अचानक तिला कोणाच्या तरी गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला. तसे अश्विनीने तिकडे नजर टाकली, पण तिकडे काहीच नव्हतं. काही वेळ गेला. तसा पुन्हा तोच आवाज आला, पण ह्यावेळी तो मोठा आणि स्पष्ट आला. तसे अश्विनी मागे वळली आणि अचानक त्या अंधारातून एक काळी सावली बाहेर आली. त्या आकृतीचे तीक्ष्ण दात आणि लाल डोळे होते. ती आकृती थेट अश्विनीच्या अंगावर धावली. तसे अश्विनी जोरात किंचाळली. तिची किंकाळी ऐकून दीक्षा तिथे आली, कारण तिला भाकीत झालं होतं की असं काहीतरी होणारच. पण दीक्षा तिथे येताच ती आकृती नाहीशी झाली. दीक्षाने अश्विनीला मेणबत्ती कुठे आहे हे विचारून देवघरात पाठवलं आणि तिने किचनमध्ये मेणबत्ती शोधायला सुरुवात केली. कशी तरी शेवटी तिला ती मेणबत्ती मिळाली. तिने सर्व दारे खिडक्या बंद करून घेतल्या आणि ती मेणबत्ती पेटवली. दीक्षा हातातील पेटलेल्या मेणबत्तीकडे एक टक पाहून काहीतरी पुटपुटू लागली. ती हळूहळू किचनच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊ लागली आणि जशी ती किचनच्या दारामागील अंधारात पोचली तसे त्या मेणबत्तीमधून काळाभोर असा धूर निघायला सुरुवात झाली आणि मेणबत्ती वेगानं जळू लागली. मेणबत्तीचे मेण हळूहळू ओघळत दीक्षाच्या हातावर येऊ लागलं. दीक्षाला चटके बसत होते, पण तरी सुद्धा तिने मेणबत्ती सोडली नाही. समोरील त्या अंधारात कोणीतरी त्या जळणाऱ्या मेणबत्तीमुळे तडफडतंय असं वाटत होतं. काही वेळ गेला आणि ते जे काही होतं ते अचानक अंधारातून निघून थेट दीक्षाच्या अंगावर धावलं. ते जसे दीक्षाच्या अंगावर धावलं तसे दीक्षा आपली सर्व ताकद एकवटून त्या आकृतीकडे बोट करत ओरडली, थांब तिथेच. एक पाऊलही पुढे टाकलंस तर जाळून खाक करीन तुला. समोरील काळ्या आकृतीकडे पाहून दीक्षाचे डोळे मोठे झाले होते. ती भयंकर गोष्ट जणू दीक्षाच्या जीवावर उठली होती. त्या आकृतीच्या तोंडून रागाने गरम फुतकार बाहेर पडत होते. कोण आहेस तू? काय हवंय तुला? दीक्षाने धीराने विचारलं. तसे ती आकृती रागाच्या भरात दीक्षाच्या आणखीनच जवळ आली आणि एका अनोळखी भाषेत काहीतरी बडबडू लागली. हे मंज घराय, हे मंज घराय, तुंजा नाय, तुंजा नाय, तुमचे मर्जी में निगजा निगजा. दीक्षाला ती भाषा कळत नव्हती, पण त्या प्रेत आत्म्याचे भाव मात्र ती ओळखू शकत होती. तो प्रेत आत्मा विचित्र भाषेत बडबडत तिथून गायब झाला. दीक्षाला फक्त एवढंच समजलं की त्याला त्या सर्वांचं इथं येणं आवडलेलं नाही आणि त्याचा दुसरा काहीतरी हेतू होता. दीक्षाच्या हातावर ते मेण पाघळून तिचा हात लाल झाला होता. ती बेसिनमध्ये गेली आणि तिने आपला हात धुतला आणि त्यावर मलम लावलं. ती दाराकडे वळाली तर दारात अश्विनी उभी होती. ती थरथर कापत होती. तिने हळूहळू आपला हात वर उचलला. तिचे ओठ बोलताना थरथरत होते. दीक्षा तिच्या जवळ गेली आणि तिचा हात पकडत तिला हॉलमध्ये घेऊन आली. तिला सोफ्यावर बसवलं आणि बाजूचा पाण्याने भरलेला ग्लास दीक्षाने तिला दिला.
अश्विनी घटाघटा पाणी प्यायली. ती एकटक दीक्षाला पाहू लागली. तेव्हा दीक्षा म्हणाली, ताई, तू काही काळजी करू नकोस. अगं, मी आहे ना इथे. तुला, जिजूला काहीही होणार नाही. ते जे काही आहे त्याची मी बरोबर विल्हेवाट लावीन. आणि हो, अजून एक. दीक्षा पुढचे बोलणारच होती तेवढ्यात बाहेरच्या दारात आवाज आला, माई, माई, गरीबाला भाकर दे माई, देव तुझं भलं करेल माई. बाहेर एक अधेड वयाची वयस्कर म्हातारी गळ्यात कवड्याची माळ घालून, हातात परडी घेऊन, माथी कुंकवाचा टिळा लावून उभी होती. त्या आवाजाने अश्विनी थोडी सावरली. त्या म्हातारीला काहीतरी देण्यासाठी तिला किचनमध्ये जावंसं वाटत नव्हतं, कारण तिने जे काही तिथे पाहिलं होतं ते भयंकर होतं. अश्विनी बाहेर त्या म्हातारीस द्यायला काही नाही आहे हे सांगण्यासाठी निघाली, तरी सुद्धा दीक्षा किचनमधून काहीतरी घेऊन आली. दीक्षा म्हातारीच्या परडीत भाकरी ठेवणार तेवढ्यात ती म्हातारी 4 पावलं मागं सरकली. डोळे मोठे करून ती दीक्षा आणि अश्विनीच्या मागे वरती दुसऱ्या मजल्यावर जाणाऱ्या पायऱ्यांकडे पाहत थरथर कापायला लागली. काय झालं आजी? घ्या ना हे, दीक्षा म्हणाली. तरी सुद्धा ती म्हातारी त्या दोघींच्या मागील पायऱ्यांकडे पाहत स्तब्ध उभी होती. अश्विनीने मागे वळून पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. अश्विनी काही बोलणार तेवढ्यात त्या म्हातारीने अश्विनीला आणि दीक्षाला हाताला धरून बाहेर खेचलं आणि आपल्या तोंडावर बोट ठेवत म्हणाली, श्श्श, काही बोलू नका, तो ऐकेल. म्हातारीच्या त्या वाक्याने अश्विनी अजूनच घाबरली आणि घाबरतच तिनं विचारलं, कोण ऐकेल? म्हातारी आत घरामध्ये बोट दाखवत काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करू लागली आणि म्हणाली, बघा त्या पायऱ्यांवर तो उभा आहे, तो आपल्याकडे बघून हसतोय. होय, माहीत आहे मला, मी पाहिलंय त्याला. आणि तो एकटाच नाहीये, आतमध्ये अजून सुद्धा काही जण आहेत, दीक्षा म्हणाली. दीक्षाच्या त्या उत्तराने ती म्हातारी अचंबली. तिने दीक्षाच्या माथ्यावर हात ठेवला आणि आपले डोळे झाकले आणि झटक्यात हात काढत बोलू लागली, पोरी, मला सगळं समजलं. त्यानंच शिकवलं ना हे सगळं तुला. तो आता तुझ्या जवळ नाहीये, तो तुला सोडून गेलाय. पण लेकरा, तू एकटी नाही अडवू शकणार या नराधमाला. त्याला फक्त तुम्हा सगळ्यांचा जीव घ्यायचाय. असले प्रेतात्मे फक्त दुसऱ्याचा जीव घेण्यासाठी असतात. तरी लेकरा, तू दगडाची हायस. नशीब लय बलवत्तर हाय तुझं. इतके बोलून म्हातारी अर्ध्यावरच थांबली. आणि काय आजी? दीक्षाने विचारलं. आणि तो पण परत येतोय तुझ्यासाठी. होय, तो माघारी येतोय, या नराधमाची ऐसी की तैसी करण्यासाठी आणि तुझ्या जीवनात पुन्हा रंग भरण्यासाठी. तुझं प्रेम परत येतंय, म्हातारी म्हणाली. दीक्षा तिचे बोलणे कळून चुकली. दीक्षा आणि अश्विनीच्या तोंडातून एकाच वेळेस एकच नाव बाहेर पडलं, आदित्य. म्हातारीचे ते शब्द ऐकून अश्विनीला जरा बरं वाटलं, पण दीक्षाचा गोड चेहरा पुन्हा पडला. त्या म्हातारीनं आपल्या बगलेतल्या पोटलीतून अंगऱ्याची पुडी बाहेर काढली आणि ती अश्विनीच्या हातात ठेवली आणि म्हणाली, बाळा, ही तुला आणि तुझ्या पोटातल्या बाळाला सुरक्षित ठेवेल. हे वाक्य ऐकता क्षणी दोघींना धक्काच बसला. अश्विनीच्या आनंदाला तर पारावार राहिला नव्हता. दीक्षा देखील आनंदानं तिला बिलगली. ती म्हातारी तिथून निघून गेली. दीक्षा आणि अश्विनी दोघी आत आल्या. इतक्यात इमारतीच्या मुख्य गेटजवळ गाडीचा आवाज आला आणि त्याचबरोबर बाहेरून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला. तो आवाज ऐकून अश्विनी आणि दीक्षा दचकल्या, कारण तो आवाज ओळखीचा होता. गाडीतून बाहेर कोणीतरी उडी मारली. तसे दीक्षा आणि अश्विनीच्या तोंडून एकच शब्द बाहेर पडला, रॉकी. अगं ताई, हा तर रॉकी आहे, पण हा इथे कसा? दीक्षाने विचारलं. तसे गाडीतून अमित उतरला आणि घराजवळ येत म्हणाला, मी आणला अगं याला इथे. तसे दीक्षा धावत रॉकीकडे गेली. रॉकी सुद्धा तिच्या आजूबाजूस घोळू लागला. ओ माझं पिल्लू, कसा आहेस तू? दीक्षा म्हणाली. रॉकी भुंकत होता, तिला चाटत होता. थँक्यू जिजू, दीक्षा अमितला म्हणाली. अगं, मी विचार केला की मी नसताना अश्विनीला सोबत होईल याची,
म्हणून याला आणलं. आणि तू आली आहेस ते बाबांनी कळवलं मला ऑफिसमध्ये. कशी आहेस तू? आणि तो भूत कुठे आद्या? अमितने दीक्षाला विचारलं. तो काही न सांगता गेला कुठेतरी. इतके बोलून दीक्षा पुन्हा रॉकीशी खेळू लागली. रॉकी अश्विनीजवळ धावला, पण अश्विनीजवळ जाताच तो थांबला आणि तिच्या मागे पाहून भुंकू लागला. अचानक तो खूप चवताळला. त्याचा तो अवतार पाहून अश्विनीने मागे पाहिलं, पण पुन्हा कोणीच दिसत नव्हतं. त्या दोघी जराशा बावरल्या आणि एकमेकींकडे पाहू लागल्या. सगळे आत घरात जायला निघाले, पण रॉकी दाराबाहेरच थांबला होता आणि बाहेरून आत पाहत तो जोर जोरात भुंकत होता. तो का भुंकतो आहे हे दीक्षाला समजलं होतं. तिला आता आदित्यची गरज भासू लागली होती. ती मनातल्या मनात त्याचा धावा करत होती. कुठे आहेस तू आदी? ये ना रे आदी. कारण आता पुढे खरी सुरुवात होणार होती आणि ते सगळे त्यापासून अनभिज्ञ होते. दीक्षा आणि अश्विनी दोघींच्या मनात चलबिचल सुरू होती. त्यांना खरं तर आत घरात जायचं नव्हतं, पण आत घरात जाण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. आणि रॉकीच्या अशा वागण्यानं अश्विनी अजूनच घाबरली होती. तिला काही कळेनासं झालं होतं. आपल्या पोटातील बाळाबद्दल अमितला सांगावं की त्या घरात असलेल्या प्रेतात्म्याच्या अस्तित्वाबद्दल सावधान करावं. तिच्या मनात विचार चमकून गेला. पण लगेच अश्विनीच्या लक्षात आलं की त्या म्हाताऱ्या आजीने तिला अंगारा दिला होता. तो अंगारा तिनं मुठीत घट्ट आवळला होता. दीक्षा समजून चुकली होती की अश्विनीला तिच्या बाळाची चिंता होतीये आणि आतील असणाऱ्या धोक्यापासून अमित सुद्धा वंचित आहे. इतक्यात दीक्षाला एक हलकेसे हसण्याचा आवाज आला. तसे दीक्षा तात्काळ अमितकडे गेली आणि म्हणाली, जिजू, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. बोल ना दीक्षा. तसे दीक्षा बोलू लागली. जिजू, इथे ह्या घरात दीक्षा त्या घडलेल्या भयंकर प्रकाराबद्दल अमितला सांगणारच होती, पण तिने अचानक विषय बदलला. का कोण जाणे, पण तिला असं वाटलं की हे आत्ता सांगणं बरोबर नाही. म्हणून ती बोलताना मध्येच थांबली आणि आनंदाने ओरडत म्हणाली, जिजू, ताई आई होणार आहे. दीक्षाच्या तोंडून ते वाक्य ऐकून अमितच्या हातातील बूट खाली पडला आणि त्याचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. अमितला आनंदाचा धक्का बसला होता. तो तसाच बूट खाली टाकून उठत अश्विनीजवळ जाऊ लागला. त्याच्या चेहऱ्यावर हलके हलके हास्याचे प्रहर उमटू लागले होते. तो बोलण्याचा प्रयत्न करत होता. मी बाबा, मी वडील, म्हणजे तू आई, मी बाबा, खरंच? अश्विनीने होकारार्थी लाजत मान हलवली. हो माय गॉड आशू जानू, आज तू मला जगातलं सगळ्यात सुंदर आणि गोड गिफ्ट दिलं आहेस, असे म्हणत अमित तिला उचलणारच होता, पण तो थांबला. नाही, अशा अवस्थेत तुला उचलणं बरोबर नाही. हो गॉड आशू, आय लव्ह यू आशू. थँक्स देवा. तुम्ही डॉक्टरकडे गेलात का नाही? अमितने आनंदाने विचारलं. नाही, मला इथेच कळालं, अश्विनी म्हणाली. ओ ठीक आहे, आपण डॉक्टरकडे जाऊयात. आत्ताच जाऊ, चल लवकर, अमित म्हणाला. पण अश्विनी त्याला आडवत म्हणाली, अरे पण इतक्या रात्री? अगं 7 तर वाजलेत, तू चल आधी, अमित म्हणाला. अश्विनीचा नाईलाज होता. तिला जावंच लागणार होतं. दीक्षाच्या आणि अमितच्याही डोळ्यात आनंदाश्रू आले होते. अमित अश्विनीला मिठीत घेऊन तिचं चुंबन घेऊ लागला, पण अश्विनी त्याला दूर ढकलत म्हणाली, अरे दीक्षा पाहतीये ना? तसे दीक्षा थोडे दुसरीकडे बघून स्मितहास्य करू लागली. तिला पाहून अमित अश्विनीपासून दूर झाला आणि म्हणाला, चल मग जाऊन येऊ. तसे अश्विनी तयार होण्यासाठी आत जाऊ लागली. तसे दीक्षा पुन्हा सतर्क झाली आणि ती सुद्धा अश्विनीच्या मागोमाग गेली. पण अमितने तिला हाक मारून थांबवलं. दीक्षा. तसे दीक्षा थांबली आणि अश्विनीला पाहतच म्हणाली, काय जिजू? मी अश्विनीसाठी रॉकी आणला खरा, पण तुझ्यासाठी सुद्धा काहीतरी आहे, येईल लवकरच, अमित म्हणाला. अमितचे बोलणे दीक्षाला नीट समजले नाही. म्हणजे काय येतंय? काय आणलंय जिजू तुम्ही? दीक्षाने विचारलं. तसे अमित स्मितहास्य देत म्हणाला, आल्यावर कळेलच तुला. बरं ठीक आहे, असं म्हणत दीक्षा अश्विनीकडे जाऊ लागली. पण समोरून अश्विनी तयार होऊन आली.
पण दीक्षाने तिला थांबवलं आणि विचारलं, आत बेडरूम मध्ये काही नाही, आत्ता तरी काही नव्हतं आत, अश्विनी म्हणाली. बरं, ठीक आहे, या जाऊन तुम्ही, दीक्षा म्हणाली. अमित अश्विनीचा हात हातात घेऊन जाऊ लागला. जाता जाता त्यांची बोलणी सुरू होती. बोलता बोलता अश्विनी सहज अमितला म्हणून गेली, अरे अमित, ती मागच्या बाजूची त्या कोपऱ्यातली खोली काही उघडत नाहीये. त्यावर अमित म्हणाला, अगं काय आशू, ही वेळ काय हे बोलण्याची आहे का? तू पण ना, बघू आल्यावर, चल निघू आता. अश्विनीचे ते शब्द ऐकून दीक्षा ताडकन मागे वळाली आणि तिने अश्विनीला हाक मारली, ताई थांब. तिच्या त्या हाकेने अश्विनी दचकून थांबली आणि मागे वळाली आणि तिने हलकीशी मान हलवून विचारलं, काय झालं? अमित पुन्हा म्हणाला, काय झालं दीक्षा? अहो काही नाही जिजू, ताईला म्हणत होते की त्या खोलीच्या चाव्या मला देऊन जा. मी ती खोली उघडते का बघते आणि साफ करून ठेवते, दीक्षा म्हणाली. अश्विनीला कळून चुकलं की दीक्षाला तिथे काहीतरी सुगावा हवाय. तिनं पुढचं काही न बोलता आपल्या पर्समधील चाव्या बाहेर काढल्या, दीक्षाकडे सोपवल्या आणि ते दोघे निघून गेले. ते जसे बाहेर गेले तशी घरातील वीज गेली आणि अचानक तिला तो क्रूर रीतीने हसण्याचा आवाज आला. दीक्षा आपले मन आपल्या ताब्यात ठेवून भानावर राहण्याचा प्रयत्न करत होती. तिला अंधारात काहीच दिसत नव्हतं. तिच्या लक्षात होतं की ती जिथे उभी होती तिथून 6-8 पावलांवरती किचन होतं आणि किचनमध्ये टेबलावरतीच मेणबत्ती आणि काडेपेटी होती. दीक्षा हळूहळू चाचपडत किचनच्या दिशेने जाऊ लागली. ती भिंतीचा आधार घेत पुढे जात होती. हा गहिरा अंधार तिच्या जीवावर बेतणार की काय असं तिला वाटत होतं, कारण अशाच अंधारात प्रेत आत्म्यांची शक्ती दुप्पट होते हे ती जाणून होती. तिचं मन नकारात्मकतेने भरू लागलं होतं. तिच्या मनात भीती निर्माण झाली होती. दीक्षा चाचपडत किचनमध्ये गेली. तिथे जाताच ती कशाला तरी जाऊन धडकली. नशिबानं ते तेच टेबल होतं ज्यावर मेणबत्ती आणि काडेपेटी होती. दीक्षाने ती काडेपेटी उचलली. तिचा हात भीतीने थरथर कापत होता. प्रत्येक क्षण तिला जीवघेणा वाटत होता. आता काय होईल, कधी, कुठून, कसं काय पुढे येईल हे सगळे प्रश्न तिच्या मनात घुमत होते. तिने काडेपेटीची काडी पेटवली. तसे अचानक समोर तिला एक विचित्र स्त्री उभी असलेली दिसली. तिचा तोच पांढरा शुभ्र चेहरा होता. ती स्त्री भयानक वाटत होती. डोळ्यात काळेभोर काजळ, ओठ लाल भडक, अंगावर काळी साडी, पांढरे केस आणि बाहेर आलेले सुळे. तिचा उजवा हात रक्तानं माखलेला होता. ती दीक्षाला आणि दीक्षा तिला पाहताच ते आहे त्याच जागी स्तब्ध उभे राहिले. अचानक काडी विझली. दीक्षाच्या माथ्यावरती घामाचे थर जमा होत होते. पुढची काडी पेटवताना ती सारखी तिच्या हातातून सटकत होती. तरीही कशीबशी तिने ती काडी पेटवली. पण आता समोर कोणीच नव्हतं. तसे झटक्यात दीक्षाने मेणबत्ती पेटवली आणि अचानक तिच्या मागून कोणीतरी पळत गेल्याचं दीक्षाला जाणवलं. दीक्षा झरकन मागे वळाली, पण मागे कोणीच नव्हतं. अचानक हॉलमधून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज दीक्षास आला. दीक्षा हातात मेणबत्ती घेऊन हॉलच्या दिशेनं जाऊ लागली. ती हॉलमध्ये पोचली तेव्हा तिला दिसलं की पांढऱ्या शुभ्र फ्रॉकमध्ये एक लहान मुलगी कोणाला तरी हाक मारत होती. पण त्या हॉलमध्ये तिच्या व्यतिरिक्त दिसत मात्र कोणीच नव्हतं. पण ती मुलगी हॉलच्या मधोमध उभी राहून म्हणत होती, आंटी मला उचलून घे ना, आंटी. इतक्यात त्या मुलीने दीक्षाला पाहिलं आणि क्षणात तिचं हसणं बंद झालं आणि ती रडू लागली. मला मारू नका, मी काही नाही केलं, प्लीज नका मारू मला, असे म्हणत ती मुलगी पळू लागली. तिला पळताना पाहून दीक्षा सुद्धा तिच्या मागे धावू लागली. ती मुलगी धावत धावत एका कोपऱ्यातील खोलीजवळ जाऊन थांबली आणि आत पाहत रडू लागली. ती दीक्षाकडे मदत मागत होती. वाचव माझ्या आईला ताई, बाबा मारतायत तिला, प्लीज वाचव. तीच खोली होती जी अश्विनी उघडण्याचा प्रयत्न करत होती. ती खोली आपोआप उघडली गेली होती आणि आतून एक प्रकाश बाहेर आला होता. आतून 2 जणांच्या सावल्या बाहेर पडत होत्या. त्यातील एक पुरुष होता जो चालताना हातात कोऱ्हाड घेऊन लंगडत आहे असं वाटत होतं आणि एक स्त्री होती
जी हात जोडून गडगडून खाली जमिनीवर लोळत होती. दीक्षा हळूहळू त्या मुलीकडे जाऊ लागली. दीक्षाजवळ येताच ती मुलगी त्या खोलीत धावली. तसे दीक्षा सुद्धा त्या खोलीजवळ पोचली. तिच्या हातात मेणबत्ती तशीच जळत होती. ती जशी त्या खोलीजवळ पोचली तसे त्या खोलीतील त्या सावल्या आणि ती मुलगी सर्व अचानक नाहीसं झालं आणि ती खोली तशीच उघडी राहिली. दीक्षा त्या खोलीच्या आत पोचली तेव्हा तिला आत धूळ खात असलेला फक्त एक पियानो दिसला. पण दिसत मात्र तो एकदम नवीन होता. दीक्षा आत पियानो जवळ जाऊन बसली. अचानक तिथे पुन्हा तीच मुलगी आली. ती मुलगी दिसायला गोड होती. तिला पाहून दीक्षाला जरा बरं वाटलं. ताई, वाजव ना पियानो. आई पण वाजवायची. वाजव ना ताई, ती मुलगी दीक्षाला म्हणू लागली. दीक्षा तिच्याकडे पाहतच राहिली. तिच्या मनातील भीती आता कमी झाली होती. तिने पियानोवरील पहिली बीप वाजवता क्षणी दीक्षा समोर एक लख्ख प्रकाश आला. त्या प्रकाशात तिला वेगवेगळी दृश्ये दिसायला लागली. तिला एक एक करून बरेच जण त्या प्रकाशात दिसू लागले. तिला त्या घराचा इतिहास समोर दिसू लागला आणि शेवटी तिला दिसलं की त्या घरातील मुख्य सदस्याने रागाच्या भरात येऊन राक्षसासारख्या निर्गुण वृत्तीने त्या इवल्याशा जीवाच्या आणि आपल्या प्रेमळ पत्नीच्या छातीत वार करून ठार केलं होतं आणि मग स्वतः त्याने आत्महत्या केली होती. दीक्षाच्या समोर एक कागद होता. त्यावर एक धून लिहिली होती. दीक्षा पियानो वाजवू शकत होती. तिने ती धून वाजवण्यास सुरुवात केली. तसे ती बाजूची मुलगी उड्या मारू लागली. पण आजूबाजूचे खोलीतील सामान धाड धाड हलू लागलं. ते पाहून दीक्षाने पियानो वाजवणं बंद केलं आणि ती खोली बाहेर पळून जाऊ लागली. तसे ती मुलगी मागून ओरडू लागली, बाहेर नको जाऊस. बाहेर हॉलमध्ये बाबा आहेत. ते हॉलमधील झुमरावर दोरीला झोका खेळत आहेत. त्यांना आवडत नाही कोणी तिथं आलेलं. असे बोलत असताना त्या मुलीच्या छातीतून अचानक रक्ताचे ओघळ बाहेर पडू लागले आणि बघता बघता तिचा पांढरा फ्रॉक रक्तानं माखला गेला. दीक्षा ते पाहून खोली बाहेर धावली आणि हॉलमध्ये आली. हॉलमध्ये येताच हॉलमधील झुमरावर कोणीतरी फाशी घेऊन लटकलेलं तिला दिसलं. दीक्षा ते पाहून स्वतःला सावरू शकत नव्हती. त्या लटकणाऱ्या माणसाचे डोळे उघडे होते आणि जणू काही ते दीक्षावर रोखलेले होते. त्याची जीभ विचित्ररित्या बाहेर आली होती. त्या फासावर लटकणाऱ्या माणसाच्या खाली रक्ताच्या थारोळ्या पडलेली कुऱ्हाड होती. ते सर्व भयंकर दृश्य पाहून दीक्षा मुख्य दाराच्या दिशेनं धावली. पण अचानक ते दार आपोआप बंद झालं. आता दीक्षा घाबरली. ती सैरा वैरा इकडे तिकडे पळू लागली, रडू लागली. त्या अंधारात आता तिच्याकडे असणारी मेणबत्ती देखील खाली पडली होती आणि ती विझण्याच्या मार्गावर होती. इकडे तिकडे धावता धावता दीक्षा कशाला तरी अडखळून खाली पडली. दीक्षाने समोर पाहिलं तर आता तिच्या समोर तोच फाशी घेतलेला माणूस उभा होता. त्याच्या हातात कुऱ्हाड होती आणि तो दीक्षाला मारण्याच्या पावित्र्यात होता. तो प्रेत आत्मा तिच्यावर घाव घालणार इतक्यात दाराच्या पलीकडून एक आवाज आला आणि त्या घरात घुमला. तो कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज होता. तसे दीक्षाने दरवाजाकडे पाहिलं तेव्हा तिला दिसलं की दरवाजाच्या पलीकडे रॉकी उभा होता आणि त्याच्या सोबत आणखीन कोणीतरी होतं ज्याने रॉकीला धरून ठेवलं होतं. दीक्षाला त्या व्यक्तीचा चेहरा अंधारात नीट दिसत नव्हता. अचानक दरवाजावर एक मोठा आघात झाला आणि दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडता क्षणी रॉकी अजून एकदा जोरात भुंकला. तसे तो प्रेत आत्मा दीक्षापासून दूर जाऊ लागला आणि काहीच वेळात तो दिसेनासा झाला. ज्या व्यक्तीने रॉकीला धरून ठेवलं होतं त्याने आता रॉकीला सोडलं. रॉकी धावतच जाऊन दीक्षाला बिलगून तिला चाटू लागला. पण दीक्षा मात्र त्या दारात उभ्या असलेल्या व्यक्तीला पाहण्याचा प्रयत्न करत होती. अचानक वीज आली आणि दीक्षाने त्या व्यक्तीकडे पाहिलं. दारात आदित्य उभा होता. आदित्यला पाहून दीक्षाचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला रडू का हसू काहीच कळेनासं झालं होतं. पण तिच्या मनात अजून सुद्धा त्याच्याविषयी राग होताच. आदित्य, उंच, लांब सरळ नाक, सुटसुटीत मऊ केस, अंगात पांढरा शर्ट, पायात जीन्स, हातात एक बॅग, हसमुख तेजस्वी गोरा चेहरा
गळ्यात श्रीहरी पांडुरंग विठ्ठलाचं लॉकेट आणि डोक्यानं थोडासा सनकी. जगापेक्षा वेगळा विचार ठेवणारा असा होता आदित्य. त्याला पाहून दीक्षाला मनातल्या मनात खूप आनंद झाला होता, पण ती दाखवत नव्हती. ती वरून त्याच्यावर रागवलेलीच होती, कारण तो न सांगता तिला सोडून काही कामासाठी काही काळासाठी विदेशी गेला होता. आदित्य, अमित आणि अश्विनी हे एकाच कॉलेजमध्ये होते. दीक्षा अश्विनीची लहान बहीण होती, पण ती आदित्यच्याच वयाची होती. एकदा सहज आदित्य आणि दीक्षाची भेट झाली होती. त्यांची मैत्री झाली आणि मग प्रेम. दीक्षा आदित्यच्या जवळ गेली. तिच्या डोळ्यात घळघळून पाणी आलं होतं. ती जवळ येत आहे पाहून आदित्य स्मितहास्य करत होता. ती जवळ गेली आणि तिने खणखण आदित्यच्या कानाखाली दिली. आदित्य तिच्या चापटीने विभळला. "आई ग, दिशू किती जोरात मारतेस, लागलं ना मला." दीक्षाचा तो प्रेमळ राग आदित्यला खूप आवडला. दीक्षा त्याला रागवू लागली. "मूर्ख, बेअक्कल, बेहया, बेशरम आदित्य गुप्ता, नालायक, कशाला आलास परत? तिकडेच मेला असतास तर बरं झालं असतं." आणि ती पुढे काही बोलणार तेवढ्यात आदित्यने आपला उजवा हात तिच्या कमरेत घातला आणि तिची कंबर गच्च आवळून तिला आपल्यावरती खेचलं आणि तिच्या शिव्या सुरू असणाऱ्या सुंदर ओठांमध्ये त्याने आपले ओठ सामावले आणि तिचं चुंबन घेतलं. त्या प्रेमळ हृदयभेदी स्पर्शानं दीक्षाचे डोळे आपोआप झाकले जाऊ लागले. तिच्या झाकलेल्या डोळ्यातून घळाघळा पाण्याचे थेंब बाहेर ओघळत तिच्या गालावर येऊ लागले. आदित्यने आपले ओठ तिच्या ओठातून बाहेर काढले तशी दीक्षा त्याला कडकडून बिलगत मिठी मारत रडू लागली. तिच्या रडण्यानं आदित्य हसला आणि म्हणाला, "हे वेडूबाई, काय झालं ग असं रडायला?" ती रडत रडत बोलू लागली, "का रे, का असं सोडून गेला होतास न सांगता? तुला काहीच कसं वाटलं नाही रे माझ्याबद्दल? किती वाट पाहिली मी तुझी. साधा एक फोन तरी करायचास जिवंत आहेस म्हणून." असे म्हणत दीक्षा त्याच्या छातीवर हलके हलके मारत रडू लागली. तसे आदित्यने तिला अजून घट्ट मिठी मारली. तसे खाली रॉकी भुंकू लागला. वीज सुद्धा आली होती आणि बाहेर गाडीचा आवाज आला. गाडीतून अमित आणि अश्विनी बाहेर पडले. आदित्यला पाहून दोघे खुश झाले. "बघ, म्हणालो होतो ना तुझ्यासाठी पण एक गिफ्ट आहे." हेच होतं ते गिफ्ट, अमित दीक्षाला म्हणाला. आदित्यने देखील अश्विनीला त्या गोड बातमीबद्दल शुभेच्छा दिल्या आणि तो अमितकडे वळाला. तसे अमित म्हणाला, "काय रे भूत, माझ्या या गोड मेहुणीला तुला सोडून जावंसं वाटलं तरी कसं रे?" त्यावर आदित्य म्हणाला, "अरे, माझं खूप महत्वाचं काम होतं तिकडे. एका पिशाच बर जाऊ दे. अश्विनी, मला खूप भूक लागलीये. तू आणि दीक्षा आमच्याकरता काहीतरी बनवता का? तोपर्यंत मी आणि अमित इथे बोलत बसतो." आदित्य बोलता बोलताच थांबला होता. आदित्य आणि अमित बाहेरच सोफ्यावर बसले. आदित्य जरा गंभीर मुद्रेत होता आणि अमितनं ते हेरलं. "काय रे, काय झालं? असा चेहरा का पाडलायस?" अमितने विचारलं. "तुला आठवतंय, एकदा मी तुला तिकडून मला मिळालेल्या केसबद्दल सांगितलं होतं." आदित्य म्हणाला. "कोणती? तीच ना? एका प्रेत आत्म्याने एका कुटुंबाच्या जीवनात शिरकाव केला होता आणि त्याने त्या घराचा मुख्य सदस्य म्हणजे त्या कुटुंब प्रमुखाच्या शरीरात घुसून सर्व कुटुंबाला मृत्यूच्या तोंडी ढकललं." अमित म्हणाला. "हो हो, तीच केस. मी त्या कुटुंबातील वाचलेल्या मुलीच्या विनंतीने ते घर पिशाचमुक्त केलं. मी आजपर्यंत असलं जुनुनी पिशाच कधीच पाहिलं नव्हतं. त्या पिशाच्यामुळेच मला इथून जावं लागलं, म्हणून मला इथे परत येण्यास वेळ लागला." आदित्य म्हणाला. "हो, पण तू हे मला पुन्हा पुन्हा का सांगतोयस?" अमितने विचारलं. तसे आदित्य म्हणाला, "इथे आपल्या ह्या शहरात सुद्धा अशीच एक केस घडली होती, पण त्यामध्ये कुठल्याही पिशाचाचा हात नव्हता. एका माणसाने रागाच्या भरात कुऱ्हाडीने आपल्या मुलीचा आणि पत्नीचा जीव घेतला होता आणि ते घर हेच आहे." "म्हणजे तुला काय म्हणायचंय नेमकं?" अमितने विचारलं. त्यावर आदित्य म्हणाला, "मला संशय आहे की ह्या घरात प्रेत आत्म्याचं अस्तित्व आहे. त्याने आत्तापर्यंत 2 वेळा आपलं अस्तित्व सिद्ध केलं आहे. तू चिंता करशील म्हणून अश्विनीने तुला काही सांगितलं नाही." त्यावर अमित हसला
आणि बोलू लागला, काय तू पण, अरे ज्या घरात खून झालेला असतो तिथे भूत असेलच असं थोडीच आहे. तू उगाचच काळजी करतोयस. मला तरी तसं काही जाणवलं नाही आणि अश्विनीला सुद्धा नाही, त्यामुळे तू काही काळजी करू नकोस. अरे वा, मस्त वास येतोय. जेवण तयार आहे वाटतं. चल जेवण करून घेऊ. आदित्य अमितला थांबवत म्हणाला, तुला जर वाटत असेल मी चेष्टा करतोय तर तसं नाहीये. तू सावध राहा. मित्राच्या नात्यानं माझं काम तुला इथे असलेल्या धोक्यापासून सावध करणं आहे. बरं ठीक आहे, चल आता, नाहीतर जेवण थंड होईल, अमित म्हणाला. सर्वांनी जेवणं उरकून घेतली. सर्व उरकून अमित आणि अश्विनी झोपण्यासाठी जाऊ लागले. तसे अश्विनीला दीक्षाने थांबवलं आणि तिला एका कोपऱ्यात नेऊन तिने तो अंगारा अश्विनीच्या माथी लावला आणि तिला म्हणाली, ताई, काही चिंता करू नकोस. आता आदी पण आला आहे आणि जिजू सुद्धा तुझ्या सोबत आहेत. त्यांना घडलेला प्रकार सांगू नकोस. अश्विनी घाबरतच होकारार्थी मान हलवत झोपण्यासाठी गेली. आदित्यचा गंभीर चेहरा दीक्षाला गोंधळात टाकत होता, कारण आदित्यचा चेहरा तेव्हाच गंभीर व्हायचा जेव्हा एखादी गोष्ट खूपच गंभीर स्वरूपाची असेल. अमित सुद्धा आता झोपण्यासाठी गेला, पण जाता जाता आधी तो बाथरूममध्ये जाण्यास निघाला. तो आत बाथरूममध्ये गेला. रॉकी त्याच्या जवळ आला आणि दारात बसला आणि बसूनच तो अमितकडे पाहत होता. अमितने आपले तोंड धुतले आणि आरशात पाहिलं आणि पाहताच क्षणी आरशात त्याला एक काळी प्रतिकृती दिसली. त्याच्या हातात एक कुऱ्हाड होती आणि तो माणूस दिसायला अतिशय विचित्र होता. तो माणूस त्या आरशातून बाहेर येऊ लागला. ते भयंकर दृश्य पाहून अमित घाबरून गेला. अमित तिथून निघण्याचा प्रयत्न करत होता, पण अमितला आपल्या जागेवरून हलताच येत नव्हतं. रॉकी सुद्धा आता बाहेरून भुंकू लागला. आदित्यने रॉकीचा आवाज ओळखला. त्याला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. आदित्य बाथरूमकडे धावला. इकडे तो प्रेतात्मा अमितच्या श्वासाद्वारे त्याच्या शरीरात प्रवेश करण्यास समर्थ झाला होता. आदित्य बाथरूमकडे धावला आणि त्याने रॉकीला बाजूला घेऊन शांत केलं. अमितला पाहून आदित्यला थोडं वेगळं वाटत होतं. त्याच्या हावभावात फरक जाणवत होता, पण आदित्य त्याला काही बोलला नाही. अमित आपल्या रूममध्ये जाऊ लागला. जाता जाता त्याने रॉकीकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि तो बेडरूममध्ये गेला. अमित गेल्यावर नंतर आदित्यने सुद्धा अमितकडे दुर्लक्ष केलं आणि तो परत दीक्षाकडे आला आणि म्हणाला, दीक्षा, आत्तापर्यंत घडलेल्या सर्व घटना मला लगेच ताबडतोब सांग. तसे दीक्षाने सर्व घटना क्रमाक्रमाने त्याला सांगितल्या. त्या ऐकल्यानंतर शेवटी आदित्य एका निष्कर्षावर येऊन पोचला. आजपर्यंत त्याने भूतबाधेतून बऱ्याच लोकांना मुक्त केलं होतं. आदित्यने दीक्षाला त्या खोलीकडे चढण्यास सांगितलं जिथे तो पियानो होता. तसे दीक्षा आणि आदित्य त्या पियानोकडे जाऊ लागले. आदित्यने त्या खोलीचा दरवाजा उघडला. तसे आतून एक थंडगार वाऱ्याची झुळूक त्या दोघांना भेदत त्यांच्या आर पार गेली. त्या झुळकेचा भेद असहनीय थंड होता. त्या ठिकाणी अंधार होता. आदित्यने खिशातील लायटर बाहेर काढून पेटवला. दीक्षा त्याच्याकडे रागाने पाहू लागली आणि म्हणाली, हे केव्हापासून मिस्टर? तसे आदित्य भांबरला. अगं नाही, हे माझं नाहीये, हे तर अमितचे. बरं, हाच का तो पियानो? आदीने विचारलं. त्यावर दीक्षाने होकारार्थी मान हलवली. आदी समोरील धूळ खात असलेल्या पियानोजवळ गेला आणि त्याने एक बीप वाजवला, पण काहीच झालं नाही. तसे दीक्षा पुढे सरसावली आणि अचानक तो पियानो आपोआप वाजण्यास सुरुवात झाली. त्या पियानो भोवती काही सावल्या फिरू लागल्या. आदित्यने आपल्या खिशातून एक क्रिस्टल बाहेर काढला. तो एका साखळीस लटकत होता. आदित्यने तो आपल्या मुठीत बंद करून त्याने एक मंत्र म्हटला आणि त्या क्रिस्टलवर फुंकर मारत तो तळ हातावर धरला. त्या क्षणी समोरील सावल्या एका जागी थांबल्या. त्या थांबताच आदीने तो क्रिस्टल दीक्षाच्या हातात दिला. इकडे त्या पिशाच्याने अमितच्या शरीरात प्रवेश केलाच होता. अमित आपल्यात असलेल्या पिशाच्य शक्तीस रोखू शकत नव्हता आणि अमित आज अश्विनीचा जीव घेणार होता.
इकडे आधी त्या सावल्याजवळ येताच त्यांना रंग, रूप, आकार आला आणि चेहरा आला. त्यात एक आई आणि तिची मुलगी खेळताना दिसत होते आणि त्यांच्या मागे त्या स्त्रीचा पती कुऱ्हाड घेऊन मारण्यासाठी येत होता. त्याच्या मानेवर कसली तरी खूण होती. ती खूण पाहून आदित्य काहीतरी आठवू लागला. त्याला वाटू लागलं की त्याने आधी सुद्धा कुठेतरी तशी खूण पाहिली आहे. तसे आदित्यच्या लगेच लक्षात आलं की त्याने ती खूण काहीच वेळापूर्वी अमितच्या मानेवर तो बाथरूममध्ये असताना पाहिली होती. आदित्यला सर्व काही कळून चुकलं की अमित आता स्वतः अमित राहिलेला नाही. त्या पिशाच्याने आपल्या पत्नीस आणि इवल्याच्या जीवास मारलं होतं. म्हणजे अमित अश्विनीला आणि तिच्या पोटातल्या इवल्याच्या जीवाला सुद्धा मारणार. ओ नो! आधीच्या तोंडून उद्गार बाहेर पडले. तो दीक्षाला घेऊन अश्विनीकडे धावणार तेवढ्यात त्याला मागून त्या सावल्यांमधून कोणीतरी हाक मारली. तो आवाज त्या लहान मुलीचा होता. ताई, अजून एकदा वाजव ना पियानो. आई सुद्धा वाजवायची, ती मुलगी म्हणाली. दीक्षा त्या मुलीला पाहून घाबरली आणि आधीजवळ आली. वाजवतो पियानो, आदित्य म्हणाला. पण का? दीक्षाने विचारलं. तसे आदित्य म्हणाला, कारण याच्या आवाजानं तिला तृप्ती मिळते. ती आणि तिची आई त्यांच्या पिशाच्य यवनीतून मुक्त होतील. तू वाजव, मी आहे तुझ्यासोबत. आदित्यचे ऐकून दीक्षा तीच धून वाजवू लागली. तसे ती मुलगी चिरकू लागली. तिचा आवाज जीव घेणा येत होता. त्या आवाजाने इकडे अश्विनी जागी झाली तर समोर अमित उभा होता. त्याच्या हातात कुऱ्हाड होती. अमितने कुऱ्हाडीने तिच्यावर वार केला, पण अमितने केलेला तो वार निष्फळ ठरला. ती कुऱ्हाड आता त्याने अश्विनीच्या पोटाकडे वळवली आणि तो तिच्या पोटावर वार करणारच होता. इतक्यात अमित दूर फेकला गेला. त्याला जोरदार झटका बसला होता. हे सर्व काय चालू आहे अश्विनीला काहीच कळत नव्हतं. ती आता अमितला पाहून घाबरू लागली. अमित तसाच उठला. अश्विनीचे लक्ष तिच्या जवळील असलेल्या आरशात गेलं. तसे तिला आढळून आलं की आई जगदंबेचा आशीर्वाद, त्या म्हाताऱ्या आजीचा अंगारा तिच्या माथी होता. पण अमितचे लक्ष सुद्धा त्या अंगाऱ्याकडे गेलं. तसे त्याने बाजूचा पाण्याने भरलेला जग घेतला आणि अश्विनीच्या तोंडावरती भिरकावला. तो जग जाऊन थेट तिच्या माथ्याला लागला. त्याने अश्विनीला इजा झाली आणि ती खाली पडली. ती थेट तिच्या पोटावरच पडली. अश्विनीला पोटात त्रास जाणवू लागला आणि ती रडू लागली, विव्हळू लागली. तिच्या त्या रडण्याच्या आवाजानं अमितला अत्यानंद होऊ लागला. तिचा आवाज ऐकून आधी तिच्याकडे येऊ लागला. दार आतून बंद होतं. आधी दाराजवळ पोचला तेव्हा रॉकीचा मृतदेह दाराबाहेर पडला होता. ते पाहून आधी संतापला. आधी जोर जोरात दरवाजावर मारून धक्के देऊ लागला, पण दार उघडत नव्हतं. इकडे दीक्षाने ती धून सुरूच ठेवली होती. ती धून संपत आली होती. तसे ती समोरील मुलगी देखील हळूहळू आपल्या पिशाच्य यवनीतून मुक्त होत चालली होती. इकडे अश्विनी बेशुद्ध झाली होती. तो पाण्यानं भरलेला जग तिच्या माथी लागल्यानं आणि त्यातील पाणी तिच्या माथी लागल्यानं तिच्या माथ्यावरील तो अंगारा आता पुसला गेला होता आणि अमित तिला मारण्यास पुढे सरसावत होता. अमितने कुऱ्हाड हातात घेतली. त्याने एका क्रूर नजरेने अश्विनीकडे आणि एकदा कुऱ्हाडीकडे पाहत हास्य केलं आणि तो घाव घालणार इतक्यात दरवाजा तुटला गेला आणि आदित्य आतमध्ये आला. त्याने अश्विनीवरील वार आपल्यावर घेतला. त्या कुऱ्हाडीचा घाव आदित्यच्या छातीवर बसला आणि एक रक्ताची चिळकांडी आणि सोबतच काही मांसाचे चिथडे त्याच्या छातीतून बाहेर पडले. अमितने आधीच्या छातीवर पाय ठेवून ती कुऱ्हाड त्याच्या छातीतून उपसली आणि आधीच्या तोंडून एक मोठा चित्कार बाहेर पडला. आदित्यला अमित मागे काहीतरी विचित्र उभं असलेलं दिसत होतं. एक प्रेतात्मा अमितला नियंत्रित करत होता. तो त्याच माणसाचा प्रेतात्मा होता ज्याने आपल्या पत्नी आणि मुलाला मारलं होतं. इकडे ती मुलगी आणि तिची आई मुक्त झाली होती. मुक्त होता होता तिने दीक्षाचे आभार मानले आणि जाता जाता तिने दीक्षाला सांगितलं, त्या नराधमाचा जीव त्याच कुऱ्हाडीत हाय. जर तुमचा त्यास नष्ट करायचं तर त्याच्या कुऱ्हाडीनं त्याचं मुंडकं उडवा. इतके बोलून ती नाहीशी झाली. तिच्या बोलण्यावरून दीक्षाला समजलं की ही तीच बाई होती
जी तिला किचनमध्ये दिसली होती. पण ह्यावेळी ती जे काही बोलली होती ते दीक्षाला समजलं होतं. म्हणून दीक्षा धडपडत पळत आदित्यकडे जाऊ लागली. इकडे आदित्य जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्या पडला होता. अश्विनी अमितकडे दयेची भीक मागत होती, पण अमित पुन्हा अश्विनीला मारण्यासाठी सज्ज झाला होता. ह्यावेळी त्याने कुऱ्हाड उचलताच दीक्षा तिथे आली. रक्ताच्या थारोळ्या पडलेल्या आदीकडे पाहून तिचे डोळे रागाने लाल बुंद झाले होते. तिचा राग अनावर झाला होता. तिने आपली सर्व ताकद एकवटून अमितला जोरदार धक्का दिला. त्या धक्क्यानं अमित अक्षरशः दूर जाऊन पडला. तिने अश्विनीला उठवलं आणि आदित्यला सुद्धा कसं बसं बाहेर आणून तिने बाहेरून दाराला कडी लावून घेतली. ती आदीला आणि अश्विनीला हॉलमध्ये घेऊन आली. हॉलमध्ये पुन्हा तेच दृश्य दिसत होतं जे आधी दीक्षाने अंधारात पाहिलं होतं. झुमराला लटकलेला तोच माणूस तिथे लटकत होता. त्या प्रेत आत्म्याने अमितचा देह सोडला होता आणि तो पुन्हा आपल्या मूळ शरीरात आला होता. त्या झुमराला लटकणारे ते प्रेत आता जिवंत झालं. त्याचे डोळे पांढरे शुभ्र होते. त्यात बुभुळं नव्हतीच. रक्ताने माखलेली जीभ होती. वाढलेले केस होते. ते सर्व दृश्य भयंकर होतं. अचानक त्या आत्म्याने आपल्या गळ्यातील दोर तोडला आणि तो सावकाश जमिनीवर येऊ लागला. त्याच क्षणी आदित्य हळूहळू उठायला लागला. त्याला समोर दिसलं की ते प्रेत दीक्षावर वार करायला येत आहे. त्याच क्षणी आपल्या जखमांचा विचार न करता एका हाताने त्याने त्या प्रेत आत्म्याची जमिनीवर पडलेली कुऱ्हाड पकडली. उरले सुरले आवासन घेऊन तो उठला. त्याने आपल्या गळ्यातील लॉकेट तोडून आपल्या मुठीत दाबून धरलं. आदित्यला उठलेलं पाहून त्या प्रेत आत्म्याने आपली कुऱ्हाड त्याच्या हातातून हिसकावून घेतली आणि त्याच्यावर दुसरा वार केला. पण आदित्यने तो हुकवला. त्या क्षणी तो प्रेतात्मा तिथून नाहीसा झाला. आदित्य समजून चुकला होता की तो प्रेतात्मा नक्कीच कुठून दुसरीकडून पुन्हा हल्ला करू शकतो. इतक्यात त्या खोलीतून अमित बाहेर आला. अमितला पाहताच आदित्यने ओळखलं की आता अमित ठीक आहे. आदीने सर्वांना घराबाहेर पाठवलं, पण दीक्षा जाण्यास तयार नव्हती. माझ्या जीवनातून तू एकदा निघून गेला होतास, पण आता मी तुला पुन्हा जाऊ देणार नाही. मला थांबू दे रे आदी. त्या नराधमाचा जीव तेव्हा जाऊ शकतो जेव्हा तू त्याला त्याच्या कुऱ्हाडीने मारशील. ऐक माझं. काय? आदी म्हणाला. होय, असंच आहे सगळं प्रकरण आणि त्याच्याकडून ती कुऱ्हाड घेणं अशक्य आहे, दीक्षा म्हणाली. दीक्षाचे बोलणे ऐकून आदित्य विचारात पडला. इतक्यात त्याची नजर किचनमध्ये असलेल्या गॅस सिलेंडरकडे गेली. ठीक आहे, मी पाहतो त्याचं काय करायचं ते, आदित्य म्हणाला. त्यानं दीक्षाचं एक न ऐकता तिला घराबाहेर काढलं आणि तो किचनकडे गेला. त्यानं ठरवलं होतं की आज स्वतःचा जीव गेला तरी चालेल, पण हे संपवूनच टाकायचं. आदीने किचनची दारे खिडक्या बंद केल्या. त्याच क्षणी मागून त्याला एक गुरगुरण्याचा आवाज आला आणि क्षणातच त्याच्यावर पुन्हा कुऱ्हाडीचा वार झाला. पण ह्यावेळी सुद्धा तो वार आदित्यने हुकवला. तसा तो कुऱ्हाडीचा वार थेट गॅस सिलेंडरवर बसला आणि गॅस लीक होऊ लागला. तसे होताच आदीच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. चल ये, आपण दोघे आता सोबतच यमलोकात जाऊ, असे म्हणत आदीने आपल्या खिशातील लायटर बाहेर काढला. आदीने विठ्ठलाचं स्मरण केलं. एक वेळ त्याने डोळे मिटून दीक्षाचा चेहरा डोळ्यांसमोर आणला आणि लायटरचा खटका खाली ओढला. पूर्ण किचनमध्ये सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यासोबत आदित्य किचनच्या खिडकीतून बाहेर फेकला गेला. त्याच्या छातीत 1 गजाचा तुकडा घुसला होता आणि छातीतून घळाघळा रक्त बाहेर पडत होतं. त्याच्या पायात असंख्य काचा घुसल्या होत्या. आदी तडफडत बाहेर येऊन दीक्षाच्या समोर पडला होता. त्याला पाहून दीक्षाने आपलं अंगच टाकून दिलं. तिच्या त्राणच उरला नव्हता. अमितने आणि अश्विनीने त्या दोघांना गाडीत टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये आणलं. हॉस्पिटलमध्ये येता येता दीक्षा शुद्धीवर आली होती. दीक्षा आदित्यला आपल्या मांडीवर घेऊन रडत होती. ते हॉस्पिटलमध्ये पोचले. आदित्यला थेट ICU मध्ये नेण्यात आलं. त्याचं ऑपरेशन झालं. ऑपरेशन गृहाची बत्ती बंद झाली. डॉक्टर आतून बाहेर आले. आदित्य आता ठीक आहे,
आता तुम्ही त्याला भेटू शकता, पण कोणीतरी एकच जा. तसे अश्विनीने दीक्षाच्या खांद्यावर हात ठेवत तिला आत जाण्याचा इशारा केला. दीक्षा आदित्यच्या जवळ गेली. दीक्षाचे अश्रू अनावर झाले होते. आदी तिच्याकडे पाहून स्मित करत होता. आदीला बरे होण्यास जास्त काळ लागला नाही. 2 आठवड्यातच तो ठीक झाला. आदित्यला एक समाधान होतं की आपण त्या प्रेत आत्म्याचा कायमचा नायनाट केला. अश्विनीच्या देखील पोटातलं बाळ ठीक आहे असं सांगण्यात आलं. अमितनं ते घर त्याच वेळी सोडून दिलं आणि दुसरीकडे स्वतःचं घर बांधलं आणि दीक्षाने देखील आदी सोबत लग्न करून आपला नवीन संसार मांडला. ते सर्व सुखाने नांदू लागले. मध्ये काही काळ गेला. आता एक गोखले नावाचे कुटुंब त्या घरात राहण्यास आलं होतं आणि दुसऱ्या दिवशी पेपरात एक विचित्र बातमी आदित्यच्या नजरेस पडली. ती बातमी पाहून आदीला धक्काच बसला. ती बातमी होती, गोखले नावाचं एक कुटुंब एका घरात विना मुंडक्याचं मृत आढळून आलं होतं आणि घराच्या मुख्य सदस्यानं आत्महत्या केली होती. त्या बातमीत त्या घराचा फोटो सुद्धा होता आणि तेच घर होतं. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत. धन्यवाद. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.